एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी-एड सी-ई-टीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहणार आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाची सूचना म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल बी-एड सी-ई-टीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी आपण या व्हिडिओची PDF टाकणार आहे पहा. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्हाला याची PDF भेटणार. तसेच पेपर संदर्भामध्ये सगळे हॉल तिकीट संदर्भातले अपडेट्स वगैरे सगळे मित्रांनो तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही जर या ठिकाणी याचा फॉर्म भरला असेल तर लगेच जाऊन तुम्ही मित्रांनो ते ग्रुप जॉइन करून घ्या. ग्रुपवर खूप महत्त्वाची माहिती तसेच PDF आणि नोट्स आपण टाकत असतो बघा. तो ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय? तर बघा, कालावधी अभ्यासक्रम शिक्षण साहित्य याला अवाजवी महत्त्व न देता त्याबाबत लवचिकता पाळणे म्हणजेच मित्रांनो काय, अनौपचारिक शिक्षण होय. ऑप्शन क्रमांक अ चं उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, वर्गामध्ये प्रश्न विचारल्याने टिंब-टिंब. तर वर्गामध्ये जर प्रश्न विचारले तर काय होतं, शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमेअंतर्गत टिंब-टिंब. तर काय झालं मित्रांनो, प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधामध्ये वाढ केली गेली. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब. नेक्स्ट हे पहा, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेला आकृतिबंध कोणता आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड, 10+2+3 हा मित्रांनो आकृतिबंध कृतिबंध केलेला आहे पहा. हा केलेला काय पहा, कृतिबंध आहे. ऑप्शन क्रमांक ड चा. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब-टिंब वयापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. 14 वर्ष याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, 14 वर्ष. कोणतेही विशिष्ट काय प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, कोणतेही विशिष्ट ठिकाण, कालावधी किंवा परीक्षेबाबत बंधन न पाळता घेतले जाणे शिक्षण म्हणजे टिंब-टिंब. तर मित्रांनो, याला काय म्हणतात? त्याला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब, अनौपचारिक शिक्षण असं याला म्हटलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, व्यावसायिक शिक्षणाची संयुक्त परिषद म्हणजे जॉइंट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन ही टिंब-टिंब. तर मित्रांनो, ही काय आहे? तर व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्व निश्चित करणे आणि वेगवेगळ्या संस्थांमधील व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाची नियोजन समन्वयाचं कार्य करते. म्हणजे हे दोन्ही विधानं मित्रांनो काय आहेत, योग्य आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क 1 व 2 बरोबर आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, NCERT म्हणजे काय? NCERTचा लाँग फॉर्म विचारला आहे. तर लाँग फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ऑप्शन क्रमांक अ याचं काय पहा, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अभ्यासवृत्ती कामामध्ये आपली भूमिका काय असेल? तर अभ्यासवृत्ती कामामध्ये आपली भूमिका काय असेल? तर मित्रांनो, आपली भूमिका असेल विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवाल. नेक्स्ट पहा, आता या ठिकाणी पहा, पेपर सुद्धा आपले लवकरच होणार आहे त्याचे. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केलेत पहा. PDFमध्ये तुम्हाला टोटल 10,000 प्रश्न मिळणार आहेत. PDFची किंमत मित्रांनो ₹399 असणार आहे. तुम्हाला हा सगळे विषय या ठिकाणी मिळणार आहे पहा. मित्रांनो, लवकरात लवकर PDF घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी आपण या PDF आणि नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. अभ्यासक्रमानुसार तुम्हाला सगळं काही या ठिकाणी मिळणार आहेत. चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. 10,000 प्रश्न असणार आहेत ₹399 ला. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला फोनपे नंबर दिलेला आहे 9325230448 या नंबरला ₹399 टाकायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला WhatsAppला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा. आणि मित्रांनो, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे सगळे PDF तयार केलेले आहेत पहा. अतिशय चांगली संधी मित्रांनो, ₹399 मध्ये तुम्हाला सगळा अभ्यासक्रम मिळणार. आता तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघितली बघा, कशाप्रकारे आपण अचूक म्हणजे एक घाव दोन तुकडे बघा. जास्त काही फावलं घेत नाही पहा. जे IMP टॉपिक्स आहेत मित्रांनो, त्यावरच तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या पहा. बोटावर मोजण्याजोगे दिवस राहिलेले आहेत पहा आपल्याकडे. त्यामुळे कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या PDF घेतल्याच पाहिजे. ₹399 ला PDF मिळणार आहेत मित्रांनो. जो काही फोनपे, Google Pay नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही ह्या
पेमेंट करा. मी तुम्हाला त्या लगेच WhatsAppला तुमच्या पाठवून दिली एका मिनिटाच्या आतमध्ये. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ वाया घालवू नका आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही, कारण की कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा असेल आणि सर्व अभ्यासक्रम आणि सर्व घटक तुम्हाला पाहिजे असतील, तर फक्त ₹399 ला हे PDF मिळणार आहेत. लवकरात लवकर मला मेसेज करा मित्रांनो. वेळ वाया घालवू नका. आत्ता जर PDF घेतली, तर बघा आपला जास्तीत जास्त वाचून होईल आणि जास्तीत जास्त वाचल्यानंतर आपल्या या ठिकाणी चांगल्या ठिकाणी मार्क किंवा चांगले मार्क आपल्याला पडतील. उच्च माध्यमिक स्तरावर सध्या टिंब-टिंब पद्धतीचा वापर केला जातो. तर उच्च माध्यमिक स्तरावरती व्याख्यान पद्धती ऑप्शन क्रमांक ड व्याख्यान पद्धतीचा वापर केला जातो पहा. खालीलपैकी टिंब-टिंब हे शिक्षणाचा मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. तर बघा खालीलपैकी टिंब-टिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. तर समाज परिवर्तन ऑप्शन क्रमांक ब समाज परिवर्तन हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे पहा. दूरदर्शनचा विद्यार्थ्यावर अधिक परिणाम होतो याचं कारण. तर दूरदर्शनचा विद्यार्थ्यावर अधिक परिणाम होतो याचं कारण काय आहे? डोळे आणि कान या दोन्ही ज्ञान इंद्रियांना त्याद्वारे चेतना मिळते. त्यामुळे मित्रांनो दूरदर्शनचा विद्यार्थ्यावर अधिक परिणाम होतो. वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? तर विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतःला करायला सांगेन. ह्याचं बरोबर उत्तर आहे पहा. शालेय गणवेशाच्या माध्यमातून कोणत्या मूल्याची जपणूक होते? तर समता. लक्षात ठेवा मित्रांनो, समता याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब-टिंब हा प्रश्न उत्तराचा मुख्य उद्देश आहे. तर कोणता आहे मित्रांनो? विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढवणे हा काय मित्रांनो या ठिकाणी प्रश्न उत्तराचा मुख्य उद्देश आहे पहा. वर्गामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सर्वसामान्य उद्देश कोणता असतो? तर कोणता असतो मित्रांनो? विद्यार्थ्यांच्या आकलनाविषयी प्रत्याभरण मिळवणे हा असतो पहा. टिंब-टिंब या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. तर कोणत्या? तर चर्चा पद्धत ऑप्शन क्रमांक अ चर्चा पद्धतीचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव आणि मित्रांनो अ, आणि विद्यार्थ्याची अभिरुची म्हणजे 1, 2 आणि 4 1, 2 आणि 4 हे पॉइंट या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणतं विधान आपल्याला बरोबर आहे? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, शिक्षण हे काही प्रमाणामध्ये कला आणि काही प्रमाणामध्ये शास्त्र आहे, हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो पी म्हणजे काय? पी म्हणजे मित्रांनो पी म्हणजे काय? परमनंट टीचर्स असोसिएशन. टिंब-टिंब हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, समाज आणि कुटुंब आणि वर्तमानपत्र हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. म्हणजे 2 आणि 3 याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा 2 आणि 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब-टिंब हे शिक्षणाचे प्रकार आहेत. टिंब-टिंब हे शिक्षणाचे प्रकार आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत? तर या ठिकाणी जर पाहिलं तर योग्य उत्तर आहे बघा, औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षण हे काय आहेत मित्रांनो? शिक्षणाचे प्रकार आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुक्तिद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते. तर कोणत्या कामासाठी चांगला अवसर देते? तर स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर देणं याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे? तर मित्रांनो शिक्षक आणि विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ब शिक्षक आणि विद्यार्थी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब-टिंब हे मूल्यमापनाचं महत्त्वाचं साधन आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? परीक्षा हे काय पहा? मूल्यमापनाचं महत्त्वाचं साधन आहे पहा. यू-जी-सी म्हणजे काय? तर यू-जी-सी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब-टिंब हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील 2 ध्रुव आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, शिक्षक आणि विद्यार्थी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क शिक्षक आणि विद्यार्थी. तुम्ही फावल्या वेळेमध्ये कशाचा अभ्यास कराल? जर आपल्याकडे वेळ फावला असेल, तर संप्रेषण कौशल्य लक्षात ठेवा. संप्रेषण कसं करायचं याचा आपण या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे फावल्या वेळामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्किनर या मानसशास्त्राचे अध्ययन प्रक्रियेमध्ये स्थान महत्त्वाचे मानलं आहे. त्याच्या अध्ययन उत्पत्तीनुसार अचूक प्रतिसादाला जर ताबडतोब प्रबलन मिळाले, तर तीच कृती पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. तर खालीलपैकी कोणतं विधान या वर्णनाशी जुळतं? तर मित्रांनो याचं विधान जर पाहिलं तर बघा, ऑप्शन क्रमांक ब जुळतंय पहा. संगणकावर विद्यार्थ्याने दिलेली चाचणी संगणकाद्वारे तपासून विद्यार्थ्यांना त्याचे गुण ताबडतोब सांगितले गेले. बघा हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पहा.
पुढचा प्रश्न मित्रांनो, IGNOU म्हणजे काय? तर मित्रांनो, IGNOU म्हणजे काय? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे काय प्रश्न आहे पहा. टिंबटिंब हे औद्योगिक मागासपणाचं मूलभूत कारण आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? तांत्रिक शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी. ऑप्शन क्रमांक क हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. जनसंपर्क माध्यमाचं काय प्रश्न आहे? जनसंपर्क माध्यमांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही माध्यमे. तर मित्रांनो, ही माध्यमे केवळ अपेक्षित लक्ष्य गटापर्यंत पोहोचतात. याचं बरोबर उत्तर आहे पहा. पालकांना आपल्या पाल्यांना स्वतःचं काम स्वतः करण्यास आपण कसं सांगाल? तर मित्रांनो, पालकांना गटागटाने बोलून त्यांना प्रशिक्षण देणे. ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब हा वर्गातील दैनिक उपस्थिती मागील मुख्य उद्देश आहे. तर कोणता उद्देश आहे? तर वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे हेच काय याचं मुख्य उद्देश पहा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रोत्साहन केले पाहिजे, याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये उपयुक्त अभ्यास सवयी विकसित होतात, हे याचं काय पहा कारण आहे पहा. खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही? तर मित्रांनो, विद्यार्थ्यांना रागावता येतं, हे मित्रांनो नियोजनामुळे होत नाही पहा. युनेस्को म्हणजे काय? तर मित्रांनो बघा, युनेस्को म्हणजे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, हा याचा काय पहा लॉंग फॉर्म आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे? आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान निवडायला लावलंय पहा. तर बघा, नियोजनामध्ये जास्त वेळ आणि श्रम वाया जातात, हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. नियोजनामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते, हे बरोबर आहे. अध्ययन म्हणजे अध्यापन व्यवस्थित होण्यासाठी नियोजन आवश्यक आणि नियोजनासाठी पूर्वविचार करावा लागतो, हे सगळे विधानं बरोबर आहेत, परंतु ब चुकीचं आहे पहा. वर्गामध्ये फळ्याचा वापर केल्यामुळे काय होतं? तर वर्गामध्ये फळ्याचा जर वापर केला तर काय होतं मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क. विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास काय होतं? मदत होते पहा. नेक्स्ट आहे पहा, शिक्षण या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? तर शिक्षण या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? तर अध्ययन म्हणजे अध्यापन करणे, विद्यार्थ्याचं संगोपन आणि विकास करणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे, म्हणजे वरील सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, शिक्षण ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, शिक्षण ही काय आहे? नैसर्गिक प्रक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 1 नैसर्गिक. टिंबटिंब हे शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे. टिंबटिंब हे शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे. तर ज्ञानप्राप्ती, ऑप्शन क्रमांक ब ज्ञानप्राप्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देतं? तर दूरदर्शन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दूरदर्शन. नेक्स्ट आहे पहा, व्यावसायिक शिक्षणालाच टिंबटिंब असंही म्हणतात. व्यावसायिक शिक्षणाला काय म्हणतात? ब्रँड अँड बटरचे ध्येय असं म्हणतात पहा, लक्षात ठेवा. ब्रँड अँड बटरचे ध्येय. नेक्स्ट आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं शिक्षणाचं ध्येय नाही? तर कोणतं नाही मित्रांनो, वार्षिक परीक्षेच्या गुणांची टक्केवारी वाढवणे हे नाही पहा. खालीलपैकी कोणतं विधान आपल्याला या ठिकाणी चुकीचं आहे असं विचारलंय. तर यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क. ज्यांच्या अंगी बुद्धिमत्ता नसते त्यांच्या अंगी शैक्षणिक पात्रता नसते. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. बाकी पहा, फुरसतीच्या वेळेमध्ये सदुपयोग होण्यासाठी छंद निर्माण केला पाहिजे. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विविध मानसिक शक्तीचा विकास झाला पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. ज्ञानदान हे शिक्षणाचं प्रमुख ध्येय, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्त्वाचं कार्य कोणतं आहे? तर मित्रांनो, उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे हे काय मित्रांनो, विद्यापीठ अनुदान आयोगाचं महत्त्वाचं कार्य आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये टिंबटिंब हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. तर उपजीविका, ऑप्शन क्रमांक क. उपजीविका याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे सुशिक्षित बेकारीच्या वाढीच्या प्रमाणाचं कारण आहे. तर काय आहे मित्रांनो? तर व्यवसायभिमुख शिक्षणाचा अभाव. बघा, हे काय पहा, सुशिक्षित बेकारीच्या वाढत्या प्रमाणाचं कारण आहे पहा. सृजनशीलता म्हणजे काय? तर मित्रांनो, नवनिर्माण क्षमता याचं योग्य उत्तर होईल पहा. टिंबटिंब हा आजच्या शिक्षण पद्धतीतील एक दोष आहे. तर कोणता दोष आहे मित्रांनो? प्राप्त ज्ञानाचा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग न करता येणे. बघा, जे काही ज्ञान प्राप्त केलंय त्याचा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगच करता नाही आले, हा काय मित्रांनो एक दोष आहे पहा. खालीलपैकी कोणत्या साधनाचा दृश्य परिणाम अधिक होईल? तर मित्रांनो, कोणत्या साधनाचा होईल? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? फिल्म. लक्षात ठेवा, फिल्म याचं बरोबर उत्तर आहे पहा. शारीरिक विकास म्हणजे काय?
तर मित्रांनो शारीरिक विकास म्हणजे शरीर मन यांचं संतुलन राखणे. त्याच्यानंतर पहा शरीर निरोगी आणि कार्यक्षम ठेवणे हे सुद्धा बरोबर आहे. आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवय लावणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण होणं आवश्यक आहे? तर मित्रांनो सामाजिक दृष्टिकोन, त्याच्यानंतर नागरिकत्वाची भावना आणि कर्तव्यनिष्ठा म्हणजे 1, 2, 3 याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे मित्रांनो, गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्र काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये कशाचा विकास होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्र काढणे यामधून कशाचा विकास होतो? तर यामधून कलात्मकताचा विकास होतो. ऑप्शन क्रमांक क, कलात्मकता. नेक्स्ट मित्रांनो, सुसंस्कृत म्हणजे काय? ज्याचे मन, विचार, भावना संस्कृत झाले आहेत त्याला काय म्हणतात मित्रांनो? सुसंस्कृत असं म्हटलं जातं. चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केलं जातं. हे टिंब. तर मित्रांनो ही काय आहे? वस्तुस्थिती पहा, ऑप्शन क्रमांक क, वस्तुस्थिती. समायोजन म्हणजे काय? मित्रांनो समायोजन म्हणजे समान योजना सर्वांना लागू करणे, यालाच काय म्हणतात? समायोजन असं म्हणतात. ते असाल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचे PDF असणार आहेत. जे टॉपिक IMP आहेत ते मित्रांनो सगळे आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत पहा. मेंटल ॲबिलिटी असेल, त्याच्यानंतर जनरल नॉलेज असेल, टीचर ॲप्टिट्यूड असेल, शिक्षक अभिवृत्ती म्हणजे जे काही कल चाचणी वगैरे असेल, सगळे प्रश्न आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. ₹399 किंमत आहे मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, Google पेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करा. मित्रांनो जो काही नंबर दिसतोय 9325230840 या नंबरवर तुम्हाला फोनपे आणि Google Pe करायचं आहे. खाली पिवळ्या पट्टीत दिलेलंच आहे आपण. आणि वेळेचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे पहा. एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यामुळं आत्ता वेळ आहे पहा, योग्य दिशेने अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा ₹399. मी तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये सगळ्या PDF या ठिकाणी पाठवून देईल. लवकर जा मित्रांनो, वेळ फार कमी आहे.